आपण त्यांचं स्वागत करू. देशाचे आणि मराठवाड्याच्या काही प्रश्नांसंदर्भात त्यांच्याही चर्चा करता आली तर पाहू. चर्चेसाठी वेळ दिला तर उत्तम, नाहीतर आम्ही हे आमचं सगळं इथे बसलेलं जे आमचं कॅबिनेट आहे पक्षाचं, शिवसेनेचं, त्यांच्यासह त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. मराठवाड्याचे प्रश्न तर आहेतच, त्याच्या संदर्भात अंबादास दानवे आपल्याशी बोलतील की मराठवाडा मुक्तीसंग्रामाला 75 वर्षाचा कालखंड झाला, अमृत महोत्सव, मोदींच्या भाषेमध्ये अमृतकाल. हा अमृतकाल देशात आणि मराठवाड्यात फक्त कागदावर आहे. मराठवाड्याची अवस्था काय आहे आम्ही सध्या पाहतोय. कसा दुष्काळ आहे, कशी फसवणूक आहे. कॅबिनेटला किंवा अमित शहांच्या दौऱ्याला कुठे गालबोट लागू नये म्हणून जालन्यातलं जे उपोषण आहे, मोठं आंदोलन आहे मराठा समाजाचं, मनोज जरांगे पाटील यांचं, ते काही करून उपोषण संपवावं असे दिल्लीतून आदेश होते. आंदोलन ज्या प्रकारे चाललं या महाराष्ट्रामध्ये ते ऐतिहासिक आहे. मुख्यमंत्र्यांना तिकडे यावं लागलं. 2 मुख्यमंत्री पळून गेले, उपमुख्यमंत्री पळून गेले, ते आले नाहीत. बरोबर ना अंबादाजी? बरोबर. खरं म्हणजे त्या 2 डेप्युटी सीएमने यायला पाहिजे होतं. हा संपूर्ण सरकारचा प्रश्न आहे. एकटे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. अजित पवार त्या समितीवरती होते. पण डरपोक आणि बेकायदेशीर सरकार आहे. प्रत्येक संकटापासून हे सरकार पळून जात आहे, तोंडाला पानं पुसत आहे. या देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. आपण काल पाहिलं असेल, काश्मीरमध्ये कर्नल, मेजर, एक डीएसपी आणि एक गनमनची हत्या झाली. अतिरेक्यांकडून शहीद झाले. 4 जवान, 4 लष्करी अधिकारी, पोलीस अधिकारी एकाच वेळेला शहीद होतात काश्मीर खोऱ्यात, अनंतनागमध्ये. सारा देश दुःख सागरामध्ये बुडाला. हे ऐकून अस्वस्थ झाला की 4 वरिष्ठ अधिकारी शहीद झाले आणि आमचे पंतप्रधान तिथे दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयामध्ये स्वतःवरती फुलं उधळून घेत होते. मला आठवत आहे, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले. खान मार्केटमध्ये बॉम्बस्फोट पाहायला शिवराज पाटील गेले, ती अवस्था सगळी. आणि नंतर त्याने फक्त शर्ट बदललं आपलं. फक्त शर्ट बदललं म्हणून त्याला गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते आपल्या लातूर मराठवाड्यातलेच शिवाजीराव पाटील चाकूरकर. आपल्याला आठवत असेल, आमचे पंतप्रधान आणि संपूर्ण भारतीय जनता पक्ष हा दिल्लीतल्या मुख्यालयामध्ये उत्सव साजरा करतो, स्वतःवरती फुलं उधळून घेतो. हा त्यांचा सनातन धर्म आहे. हा आमचा सनातन धर्म नाही. हा त्यांचा भारत वेगळा आहे, हा आमचा भारत नाही. जे 4 जवान अधिकारी शहीद झाले ते सुद्धा या भारताचे सुपुत्र होते. नुसतं इंडियाचं भारत केलं राजकीय कारणासाठी म्हणून हे प्रश्न सुटणार नाहीत. हे ढोंग बंद करा. 4 जवानांचा हौतात्म्य हा सुद्धा सनातन धर्माचाच भाग होता आणि तुम्ही आपल्यावरती फुलं उधळून घेताय. हे सगळे प्रश्न आम्हाला देशाच्या गृहमंत्र्यांना काल विचारायचे होते, उद्या विचारायचे होते. कारण त्यांची जबाबदारी आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा ही राजनाथ सिंगची जबाबदारी आहे. आणि काल प्रधानमंत्र्यांवरती फुलं उधळायला राजनाथ सिंग हजर आहेत, संरक्षण मंत्री बीजेपी कार्यालयात. तिथे जवान मरतायत आणि भाजपा कार्यालयामध्ये प्रधानमंत्र्यांवरती फुलं उधळत आहेत. देश कोणत्या दिशेनं चाललेला आहे? या महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळं चाललं असं मला वाटत नाही. ज्या बेकायदेशीर सरकारचा निकाल
फार तर 40 दिवसात लागायला पाहिजे होता. मी तर म्हणतो 40 तासात लागायला पाहिजे. पण एक बेकायदेशीर सरकार या महाराष्ट्रामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त काळ राज्य करत आहे, बेकायदेशीरपणे निर्णय घेत आहे, महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लावत आहे. सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यामध्ये निकाल दिलेला आहे की हे सरकार बेकायदेशीर आहे. एकनाथ शिंदेची निवड बेकायदेशीर आहे, त्यांचा प्रतोद गोगावलेची निवड बेकायदेशीर आहे, गव्हर्नरची संपूर्ण कारवाई बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे सरकार आपोआप बेकायदेशीर आहे. पण विधानसभेचे आपले अध्यक्ष गेल्या 6 महिन्यापासून सुनावणी घ्यायला तयार नाहीत आणि काल सुनावणी घेतली तर परत पुढली तारीख दिली. असे बेकायदेशीर सरकार उद्या या मराठवाड्यामध्ये येत आहे. मला असं वाटतं या सरकारला कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी घेतलेले सगळे निर्णय बेकायदेशीर ठरणार आहेत. ज्या पद्धतीनं शासन आपल्या दारीचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत, कोट्यावधी रुपये आपापल्या लोकांना कंत्राटं द्यायचे, 5-5 कोटी रुपये एका मंडपावर आणि खर्च होतोय, हे सगळे त्यांचा रॅकेट आहे. आपल्याच लोकांना कंत्राटं द्यायची, आपल्याच लोकांना सगळी कामं द्यायची 5-5, 10-10 कोटीची, आणि सरकारी कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांना जबरदस्तीनं बोलवायचं. हे कुठेतरी थांबायला हवं आहे. आणि यासाठी आम्ही कालपासून इकडे आहोत. याने घेतलेला प्रत्येक निर्णय बेकायदेशीर सरकारचा हा कोर्टात टिकणार नाही. आणि प्रशासन जो खर्च करते या सरकारवर, या प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना उद्या आता जाब द्यावा लागेल. सरकार बेकायदेशीर असताना तुम्ही हा खर्च का करताय? माझ्या माहितीप्रमाणे संभाजीनगरचे सगळे हॉटेल्स बुक आहेत. कोणासाठी? किती मंत्री आहेत, किती अधिकारी आहेत, कोण येत आहे, जत्रा कोणाची येते इकडे? कलेक्टरने सगळे हॉटेल्स बुक केली असं मला कळलं. कोण करते खर्च हा बेकायदेशीरपणे एका बेकायदेशीर सरकारवर? या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. अमित शहा जरी आले नाहीत, त्यांनी एक शहाणपणाचा निर्णय घेतला असं म्हणतात न येण्याचा, पण आमचा भ्रमनिरास झालेला आहे ते न आल्यामुळे. आम्हाला त्यांचं जोरदार स्वागत करायचं होतं. त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण कल्पना, आमच्या योजना, आमची तयारी थोडी मागे पडली. पण ठीक आहे, सरकार येत आहे, बघू सरकारचं काय करायचं ते. पण मराठवाड्याच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसण्यासाठी हे सरकार येत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल फार चांगली माहिती समोर आणली आहे, ती त्यांच्याकडून तुम्ही घ्या. की 2016 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी 49,000 कोटीच्या घोषणा केल्या होत्या, बरोबर ना? त्यातला 1 रुपया तरी या मराठवाड्यात आलाय का? लातूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, अनेक योजना, अनेक घोषणा केल्या. काय झालं त्या घोषणांचं? 1.25 लाख लोकांना दूध डेअरीच्या प्रकल्पातून रोजगार देण्याची योजना फडणवीसांनी जाहीर केली होती. कुठे आहे? कुठे गेल्या गायी म्हशी तुमच्या? का गेल्या तुमच्या गोमांस भक्षक संघ कार्यकर्त्यांकडे? आणि सनातन धर्मावरती आता आम्हाला अक्कल शिकवत आहे. या एका तरी बेगडी सनातन धर्मवाल्यांनी काय जे 4 अधिकारी शहीद झाले, त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना व्यक्त केल्या का? कोणी त्यांच्या घरी पोहोचलं का? दुःख व्यक्त केलं का? फक्त प्रधानमंत्र्यांचे फुलं उधळण्याचे फोटो प्रसिद्ध करतायत सोशल मीडियावर. प्रधानमंत्र्यांना तरी हृदय नावाची गोष्ट आहे की नाही? काय सनातन धर्माच्या गोष्टी करताना, सनातन धर्मात सगळ्यात पहिली गोष्ट आहे मानवता, मनुष्य. कुठे आहे तुमची माणुसकी, तुमचं मनुष्यपण? जवान मरतायत देशाच्या रक्षणासाठी आणि तुम्ही फुलं उधळताय स्वतःवर. त्यालाच हुकुमशाही म्हणतात. आणि ह्याच हुकुमशाही विरुद्ध आम्ही एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली.
आत्तापर्यंत इतिहास आहे की ज्या ज्यावेळी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळी प्रत्येक मुख्यमंत्री हे सुभेदारीला राहिले होते. मात्र हे मुख्यमंत्री 5 स्टार हॉटेलमधला एक 32,000 रुपयांच्या सूटमध्ये 2 दिवस राहणार आहे. त्याचा खर्च बहुतेक सरकार करत असेल ना, बेकायदेशीर आहे. कसं आहे की हे स्वतः सुभेदार असल्यामुळे हे स्वतः सुभेदार आहेत, पण ते आउटघटकेचे सुभेदार आहेत, हे लक्षात घ्या. गेल्या वर्षभरात केलेल्या त्यांच्या या प्रत्येक खर्चाचा हिशोब त्यांना कोर्टात द्यावा लागेल, कारण सरकार बेकायदेशीर ठरणार आहे. यांचं कल्चर 5 स्टार कल्चर आहे सगळ्यांचं. हे आमच्याकडे बोट दाखवतात, पण यांना कधी सामान्य माणसाची दुःख कळली, हे कधी कोणत्या लढ्यामध्ये उतरले, याने कधी कोणता संघर्ष केला. यांना शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धव ठाकरेंच्या कृपेनं सगळी पदे मिळत गेली. त्यातून आई अशी निर्माण झाली. 40,000 कोटी रुपये देतील असं वेगवेगळ्या पॅकेज मराठवाड्याला असं मागच्या 50,000 कोटीचं बोला, बरोबर ना? खरी हा 2016 साली 49,000 कोटीच्या ज्या घोषणा होत्या त्याचं बोला, आणि आत्ता बोला 40,000 कोटीचं. नंतर ते पुढलं, आधी मागचा हिशोब द्या. शहासाहेब आल्यामुळे तुमचा भ्रमनिरास झाला, त्यांच्या स्वागताची तुम्ही तयारी केली होती पूर्ण. कुठली शिवसेना स्टाईल तयारी होती की आता ती तयारी थोडीशी या मंत्रिमंडळासाठी सुद्धा ठेवणार आहे? पाहू. स्वागत हे असं आहे की शेवटी देशाचे गृहमंत्री आहेत, ते राजा आहेत, आम्ही प्रजा आहोत. ते राजा धीराज आहेत, आम्ही प्रजा आहोत. ते सत्ताधारी आहेत, आम्ही रयत आहोत. आम्ही देशासाठी काही प्रश्न निर्माण जर झाले असतील आणि ते जर गृहमंत्र्याकडे नाही मांडायचे तर कुठे? दिल्लीत भेटत नाहीत ते कोणाला हल्ली. म्हटलं आमच्या भूमीवर येत आहेत महाराष्ट्राच्या, तिकडे त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. 3 तासाची फार फार तर 3 तासाची ही बैठक होणार आहे. 3 वाजता लगेच त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे. 3 आठवडे अधिवेशन होऊन सुद्धा महाराष्ट्राच्या आणि सगळ्या विभागावर विचार केला तर त्याच्या पदरात काही पडत 3 तासात काय होईल असं तुम्हाला वाटतं? आणि तो जो थाट आहे त्या थाटामुळे हे सरकार थाटामाटातच मरणार आहे. या सरकारचे अंत्यसंस्कार आम्ही थाटामाटातच करणार आहोत, तुम्ही लक्षात घ्या. त्यांची जी एक इच्छा आहे, त्यांना एक व्यसन आहे थाटामाटाचं, ते त्यातच जाणार आहे, संपणार आहे. 3 तासासाठी तुम्ही संपूर्ण प्रशासन, एक राज्य वेठीस धरता. इथे दुष्काळ आहे या मराठवाड्यामध्ये. हा सगळा खर्च तुम्ही दुष्काळग्रस्तांवर खर्च करा. प्यायला पाणी नाही आहे, पाण्याचा साठा कमी होतो. अनेक प्रश्न या मराठवाड्यामध्ये आहेत, हे आताचे नाही आहेत. फक्त इथे येऊन तुम्ही पाय लावून जाणार. त्याच्यामुळे आमचंही लक्ष आहे उद्याच्या बैठकीकडे. मी इथे आहे उद्या, आमचं बैठकीकडे लक्ष आहे आणि बैठकीनंतरच्या पोपटपंचीकडे जास्त लक्ष आहे आमचं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा गोविंदराव श्रॉफ यांनी उभा केला, परंतु त्यांचाच फोटो जो आहे तो आता शासनाच्या ॲडव्हर्टायझिंग बोर्डवरती, बॅनर्सवरती नाहीये. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जो अमृत महोत्सव वर्ष अमृतकाल सुरू आहे, त्यात स्वामी रामानंद तीर्थ असतील, आमचे गोविंदभाई श्रॉफ आहेत, बरं का, नरसिंहराव होते, इव्हन शंकरराव चव्हाण होते, त्या भागातले अनेक प्रमुख लोक होते, परभणीतले अनेक क्रांतिकारक होते. हा इतिहास जो आम्हाला माहीत आहे त्यानुसार. तर जर तुम्ही ह्या सगळ्यांना स्थान देणार नसाल तर मग हा लढा काय नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी केला आहे का? कोणी केला? देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे हे होते का मराठवाडा मुक्तीसंग्रामात? आणि बाकी सगळे जे आहे, ही जी नावं घेतली, गोविंदभाई श्रॉफ वगैरे, हे घरी बसून होते. या लढ्याशी जर भारतीय जनता पक्षाचा संबंध असेल त्यांनी इतिहास दाखवावा. कंत्राटी भरतीवरून सगळीकडून संताप व्यक्त होत असताना आज अजित पवार असं म्हणाले की हा निर्णय महाविकास आघाडी सरकार, मला असं याच्यावरती अंबादास दानवे उत्तर देतील, कारण ते सरकारशी संबंधित आहेत. सर दुसरा तुमच्यासाठी तो परत
काका पुतण्यांमधला दुरावा अधिक वाढत चालला आहे. आज एक कार्यक्रम होता, त्यात माझा काय संबंध आहे? एक बैठक काका पुतण्यांचा दुरावा वाढण्यात माझा काय संबंध आहे? तुम्ही सातत्याने बोलता म्हणून हा प्रश्न आहे की शरद पवार आणि अजित पवारांमध्ये एकत्र येत एक बैठक होणार होती, पण तिथं अजित पवारांनी जाणं टाळलेलं आहे. हा चांगला निर्णय घेतला आहे त्यांनी. खरं म्हणजे वसंतदादा शुगर जी हे आहे संस्था इन्स्टिट्यूट, त्याच्या स्थापनेमध्ये शरद पवारांचा फार मोठा वाटा आहे. अजित पवार त्या किंवा दिलीप वळसे पाटील असतील असे अनेक लोक जे आहेत प्रमुख लोक त्याच्यावर संचालक म्हणून जे काम करत आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ते शरद पवारांमुळे करत आहेत. अशा अनेक संस्थांवर अजित पवार सुद्धा आहेत. अजित पवारांनी टाळलं याचा अर्थ असा आहे की त्यांचं मन त्यांना खातं आहे की मी पाप केलं आहे, मी चूक केली आहे, मी गुन्हा केला आहे. एक दिल्लीवरून एक विषय असा आहे की केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यासाठी आता एक विशेष नाही, हा विषय आता इथे हा चर्चेचा विषय इथे नाही. इंडिया आघाडी करून जवळपास 14 चॅनलच्या विविध अँकर्सच्या कार्यक्रमावर इंडिया आघाडी करून बहिष्कार घालण्यात आलेला आहे आणि एनबीएफ कडून आवाहन करण्यात आले की असं बहिष्कार मागे घ्या. चर्चा करावी त्यांनी आमच्याशी, आम्ही त्यांना सांगू की हा निर्णय का घ्यावा लागला. त्यांना मीडिया म्हणत नाहीत, त्यांना गोदी मीडिया म्हणतात, हे आपल्याला माहीत असेल. आणि त्यांना गोदी मीडिया का म्हणतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मीडिया हा इथे समोर बसलेला मीडिया आहे, ह्यांच्यावर कुठे बहिष्कार आहे? त्यांनी आमच्यावर टीका करावी ना, करत असतात. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारावेत. ते का आमच्या सोयीचेच प्रश्न असायला पाहिजेत असं नाही ना. या देशात लोकशाही आहे, या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे आणि ते राहावं टिकावं म्हणून आम्ही हा संघर्ष करतोय. या आमच्या लढ्यात त्यांनी सहभागी व्हावं. जी नावं आली आहे समोर, त्यांनी हुकुमशाहीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असेल तर मला असं वाटतं त्यांच्या बाबतीत या देशातल्या जनतेला निर्णय घ्यावा लागेल. त्यांचे चॅनल्स लोक पाहत नाहीत, मग अशा चॅनलवर जाऊन आमच्या लोकांनी वेळ का वाया घालवा? मराठवाड्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. सरकार उशीर करत आहे असं वाटतंय का? सरकार काहीच करत नाही. उशीर कशाला करते? सरकार काहीच करत नाही. सरकारने जर काही केलं असतं, वन नेशन वन इलेक्शन का प्रस्ताव आने वाला है. महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण 6 किंवा 7 महिन्यामध्ये 800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातल्या 750 शेतकऱ्यांचा जो आकडा हा मराठवाड्यातला आहे. किती? बरोबर ना? म्हणजे साधारण 6.25 शेतकरी या मराठवाड्यात आत्महत्या करतात. त्यातले 200 शेतकरी बीडमधले आहेत, 195 शेतकरी बीडमधले आहेत. जालना, परभणी, हिंगोली, संभाजीनगर, नांदेड प्रत्येक ठिकाणी सरासरी 50-75 हा आकडा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा असताना सरकार उशीर करत आहे. सरकारनं मराठवाडा शेतकऱ्यांची तिरडी बांधली आहे. सर, बबनराव घोलप यांनी तुमची भेट घेतलेली होती. खरं तर त्यांची नाराजी आहे काहीतरी, तर तुमची आता भेट- मला असं वाटतं हा विषय जो आहे तुमचा, परंतु या बैठक आहे विषयाशी शिवसेना भवनात. आ शिवसेना भवनात कार्यकर्त्यांची बैठक. बबनराव घोलप हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. अनेक वर्ष पक्षात आमच्याबरोबर काम करतात. त्यांची आमची चर्चा झालेली आहे आणि चर्चेतून मार्ग निघेल. चला, थँक्यू. आप बताइए, चलिए हिंदी में. साहेबांचा पण एक बाईट येतो या मंत्रिमंडळाच्या- ताबडतोब घ्या. एक मिनिट पहिलेच्या नावासाठी तुम्हाला एक प्रश्न आहे की पूर्ण देशामध्ये हुकुमशाही सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे. शिवसेना पहिले ज्या स्टाईलनी उतरायची ती स्टाईल आता कुठे कमी झाली का? संघटनात्मक प्रश्न मांडत असतील, पण ज्या स्टाईली पहिले विरोध होता म्हणजे काय असतं? कुठेतरी मवाळ झाली का? असं आहे की आम्ही काहीतरी स्वागत करतोय म्हटल्यावरती अमित शहा आले नाहीत ना. नाम काफी है, डर काफी है. एक लक्षात घ्या, आता इथे आम्ही येऊन बसलेलो आहोत, त्याच्या सुद्धा तिकडे चिंता आहे मुंबईमध्ये. शिवसेनेचं तुम्ही नाव काढून घेतलं, चिन्ह काढून घेतलं, पण आमची जिगर कशी काढून घेणार? शक्य नाही ते. सर,
आदिवासी कॅबिनेट मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या जी आहे ती त्यांना त्या लाभार्थी झालेल्या आहेत. जवळपास 10 कोटींचा लाभ कसं आहे की मला याच्याविषयी फार व्यक्तिगत माहिती नाही माझ्याकडे. झाला आता आप हिंदी में क्या चाहिए आप मुझे पूछे. नहीं देखिए, देश के गृह मंत्री हमारे इलाके में आने वाले हैं, वो भी हैदराबाद मुक्ति संग्राम का अमृत काल और उनका एक कार्यक्रम उनके हाथों से होने वाला था. तो हमको भी लगा गृह मंत्री जी हमें दिल्ली में नहीं मिलते, हम कोशिश करेंगे मराठवाड़ा में हमारी भूमि है, ये क्रांतिकारी लोगों की भूमि है, यहाँ आकर मिलेंगे, उनसे बातचीत होगी. देश में इतने सवाल है, प्रश्न है. कश्मीर में कल 4 जवान शहीद हो गए. देश को पता चलना चाहिए क्या हो रहा है. मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, ये लीडर ऑफ अपोजिशन है, ये एक्स MP है. तो हम चाहते थे कि अगर अमित शाह जी यहाँ अगर आते हैं तो हम पूरी कोशिश करेंगे उनका स्वागत करने की, उनसे डायलॉग करने की देश की समस्या के बारे में. सनातन धर्म की बात अब वो करने लगे हैं, तो उनका सनातन धर्म का डेफिनेशन क्या है वो हमको समझने की भी हम कोशिश करेंगे. क्योंकि अगर देश की रक्षा के लिए हमारे कश्मीर में हमारे 4 आर्मी अफसर शहीद होते हैं, हमारे 4 जांबाज जवान शहीद होते हैं, खून बहाते हैं, और उसी वक्त हमारे प्रधानमंत्री, हमारे गृह मंत्री, हमारे रक्षा मंत्री दिल्ली के बीजेपी मुख्यालय में अपने ऊपर फूलों की बरसात करते हैं. ये कौन सा सनातन धर्म है, ये हम उससे जानना चाहते थे. क्योंकि वहाँ अमित शाह जी मौजूद थे उस वक्त. ये उनकी जिम्मेदारी है लॉ एंड ऑर्डर और रक्षा करना लोगों की जान माल की और देश की. लेकिन वो तो एक सेलिब्रेशन में बिजी रहे और हमारे 4 जवान शहीद हो गए. चलो, थैंक यू वेरी मच. हिंसा हो रही है पूरे राज्य में, अलग अलग बहाने सोशल मीडिया के जरिए कभी हिंसा होती है, उस पर क्या कहना है आपका? आप सभी को मालूम है कि हम बार बार ये हमारी बात सामने रखी है. जैसे जैसे चुनाव नज़दीक आएगा वैसे वैसे पूरे देश में इस प्रकार की दंगे और तनाव की स्थिति ये लोग पैदा करेंगे. उनके पास अब कोई मुद्दा नहीं है. ये लोग ना महंगाई पर बोलेंगे, ना बेरोजगारी, ना मणिपुर, ना कश्मीर, ना चाइना. ये लोग दंगे कराएंगे और फिर एक बार लोगों को गुमराह करेंगे. राज्यपालांना हेलिकॉप्टर किंवा विमान वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगीची गरज